सर्वात मोठी बातमी. चोपडा तालुक्यातील अडावत पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात सामूहिक अत्याचार. चोपडा तालुक्याच्या अडावत पोलीस स्टेशन हद्दीतील एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध अडावत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील चौघांना अटक करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील 18 वर्षाच्या तरुणीवर एकाने व त्यापाठोपाठ इतर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला. गफूर गबू तडवी हा 2 जानेवारी रोजी संबंधित तरुणीच्या घरात गेला. तिला धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याने दिलेल्या जीवे ठार मारण्याच्या धमकीला घाबरून पीडित तरुणी त्याला भेटण्यासाठी यावल तालुक्यातील किनगाव येथे गेली. किनगाव येथील एका जागी प्रतीक राजेंद्र कोळी, पंकज बुधा कुंभार व अमोल शत्रुघ्न कोळी अशा तिघांनी मद्य सेवन केलेल्या अवस्थेत पीडित तरुणीला अगोदर सहानुभूती दाखवली. मात्र त्यांनी देखील तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 4 जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार अडावत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. पीडितेने पोस्ट लिहून फिर्याद दिली की तिच्यासोबत असं सामूहिक अत्याचाराची प्रकार झालेला आहे. त्या अनुषंगाने आदरणीय डॉक्टर कुणाल सोनवणे सर यांना ही देखील माहिती मिळाली. त्यांनी शहानिशा करून आम्ही स्वतः घटनेची दखल घेऊन गुन्हा दाखल केला. रजिस्टर दाखल करून त्याची जी हकीकत होती त्यानुसार 4 आरोपी एकूण मिळून आलेले होते. त्यापैकी एक आरोपी आम्ही लागलेच गुन्हा दाखल झाल्यावर लागलेच त्याला अटक करण्यात आलेली होती. गफूर तडवी म्हणून जो मुख्य आरोपी होता, जो त्याने पीडितेच्या गावाचा असून त्याने पीडितेची जवळी करून तिचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावरती अत्याचार केला होता. आणि त्या अनुषंगाने त्याला पीडितेला त्याने तिच्या गावाहून तिला केनगाव येथे भेटण्यासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी तिला एकटी सोडून तिथून तो फरार झाला. आणि त्यानंतर केनगाव येथील 3 मुलांनी, त्याच्यात एक अमोल तायडे म्हणून आहे, त्याच्यानंतर पंकज कुंभार आणि प्रतीक कोळी म्हणून, असे 3 मुलांनी एका दारूच्या नशेत एकटी मुलगी पीडितेला पाहून तिने परत त्याच्यावरती रात्रभर तिच्यावरती एक अत्याचार केलेला आहे. पीडितेने ज्यावेळेस फिर्याद दिली त्यावेळेस ती अनोळखी म्हणूनच होती आणि पीडित त्यांना ओळखत नव्हती. त्या अनुषंगाने हा तपास थोडा आरोपीचा तपास करणं किंवा त्याचं शोध घेणं खूप जिकरीचं काम होतं. परंतु सुद्धा याच्यामध्ये माननीय एस.पी. आणि ॲडिशनल एस.पी. असतील, चोपडे सर असतील आणि जी.पी.ओ. सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस शाखेचे आदरणीय नजर पाटील सर यांच्या मदतीने सगळे संपूर्ण टीमने चांगलं सहकार्य केल्याने आम्हाला ते आरोपी 2 सुरतून होते आणि 1 शिर्डीला, असे 3 आरोपी घटना झाल्यापासून फरार होते. आणि त्याची माहिती देऊन त्यांना संपर्क करून त्या पद्धतीने 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. असे एकूण सदर गुन्ह्यामध्ये 4 आरोपी अटक करण्यात आलेली आहे. परिसरात देखील शांतता आहे, असं कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही.